नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या टॉपिकचा 1.3 एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत। तर त्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स। तर आपला डिटर्मिनंट्स काय दिला आहे त्यांनी की 3 2 4 5। तर आपला हे आन्सर सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 3 × 5 2 × 4 3 × 5 मायनस सबस्ट्रॅक्शन करायचं असतं 4 × 2 3 × 5 15 मायनस 4 × 2 8 15 मायनस 8 7 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, आपला सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे -1 7 2 and 4। तर आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। -1 × 4 -1 मल्टिप्लाइड बाय 4 सबस्ट्रॅक्शन करायचं आहे 7 मल्टिप्लाइड बाय 2 -1 × 4 -4 -7 × 2 14 साइन पॉझिटिव्ह यायचं पण बाहेर निगेटिव्ह असल्यामुळे ते निगेटिव्ह साइन -4 -14 मायनस मायनस प्लस that is -18। ओके, दिस इज द आंसर। सेकंड क्वेश्चन आहे आपला 5 3 -7 and 0 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 0 मायनस -7 × 3 5 × 0 0 मायनस -7 × 3 -21 मायनस मायनस प्लस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, आतलं साइन मायनस आहे, मायनस आणि मायनस प्लस होतं। सो आन्सर पॉझिटिव्ह 21 सॉरी। ओके, दिस इज सेकंड आन्सर। थर्ड वन क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/3 × 1/2 मायनस 5/3 × 3/2। ओके, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो, इथे मल्टिप्लिकेशन साइन आहे तर आपलं डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करतो आपण। 7 1 जा 7 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15 3 2 जा 6। डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे सबस्ट्रॅक्शन करणं पॉसिबल आहे। तर 7 मायनस 15 दॅट इज -8 -8 डिवाइड बाय 6। तर 8 आणि 6 ला 2 ने डिवाइड होऊ शकतं त्यामुळे -4 डिवाइड बाय 3। दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। ओके, आपला थर्ड क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन यूजिंग क्रॅमर्स रूल। त्यामध्ये आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेली आहेत 3x - 4y = 10 and 4x + 3y = 5। तर आता ह्या इक्वेशनमध्ये जे आपल्याला नंबर आहे त्याला आपल्याला सिम्बॉल द्यायचे आहेत। मग a1 = 3 b1 = -4 साइन सकट द्यायचं आहे c1 = 10। तसंच सेकंड इक्वेशनसाठी a2 = 4 b2 = 3 and c3 = 5। ओके, आता जे आपल्याला सिम्बॉल दिले आहेत त्यावरून आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा। डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा, d डिटर्मिनंटचा क्रॅमर्स रूलमध्ये फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2। ओके, a1 a2 b1 b2 हे कॉलममध्ये लिहायचे आहेत। तर a1 ची व्हॅल्यू किती आहे 3, a2 ची व्हॅल्यू 4, b1 ची व्हॅल्यू -4 आणि b2 ची व्हॅल्यू 3। ओके, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं क्रॉस 3 3 जा 9। ओके, मायनस -4 × 4 3 3 जा 9 मायनस 16 राइट -4 × 4 -16 मायनस मायनस प्लस देयरफॉर 9 + 16 25। ओके, सेकंड आता आपल्याला डिटर्मिनंट काढला तर आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची। x साठी डिटर्मिनंट काढायचं आहे dx = हे काढताना सिंपल फॉर्म्युला आहे जो सिम्बॉल आहे त्याच्या व्हॅल्यू लिहायच्या नसतात।
ओके, म्हणजे एक सिम्बॉल एक्सच्या व्हॅल्यू कुठच्या आहेत तर ए अँड A2 बरोबर. 3A आणि 4 ह्या व्हॅल्यू न घेता इथे आपण घेणार C1 C2 ओके. अँड B1 B2 तसेच ठेवायचे. C1 ची व्हॅल्यू किती आहे 10. C2 ची व्हॅल्यू किती आहे तर इथे आपण C3 लिहिलं तर C2 ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि इथे काय B1 ची व्हॅल्यू किती आहे -4 आणि B2 ची व्हॅल्यू आहे 3 ओके. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. ते कसं करायचं 10 × 3 -5 × -4 ओके. 10 × 3 30, 5 × -4 -20, मायनस मायनस प्लस 30 + 20 ओके 50. आपण dxची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग dy = आता y आहे म्हटलं y च्या व्हॅल्यू डिटर्मिनंटमधले B1 आणि B2 घ्यायच्या नाहीत तर तिथे काय लिहायचं C1 C2 A1 A2 परत आहे तसा लिहायचा A1 A2 C1 C2 ओके. A1 आणि A2 ची व्हॅल्यू किती आहे 3 and 4 3 4 आणि C1 C2 ची व्हॅल्यू 10 and 5 ओके. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन परत आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 × 5 - 10 × 4 ओके. 3 × -5 15 -40 ओके. 10 × 4 14 therefore -25 40 15 - 40 25 साइन मायनस आहे बिकॉज 40 इज अ बिगर नंबर ओके. आता आपल्याला आपण dx dy काढला आहे त्यात आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या इक्वेशनमधल्या. मग x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार तर फॉर्म्युला आहे x = dx / d. मग dx किती आपण फाइंड आउट केला तर 50, d किती आहे 25 मग 50/25 मीन्स 2. x किती मिळाला आपल्याला 2 अँड y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. y = dy/y. मग dy ची व्हॅल्यू किती आपल्याला मिळाली तर 25 -25 ओके. आणि आपण इथे किती घेणार आहोत डिवाइड बाय d ची व्हॅल्यू आपली 25 ओके. d ची व्हॅल्यू आपण 25 काढले. 25/25 1 पण इथे मायनस साइन आहे म्हणून -1. देअरफॉर x आपलं सोल्युशन काय मिळालं x ची व्हॅल्यू किती मिळाली 2 अँड y ची व्हॅल्यू किती मिळाली -1. दिस इज द सोल्युशन ओके. हे झालं तुमचं आन्सर राईट. आपला थर्ड क्वेश्चन मधला सेकंड क्वेश्चन आहे 4x + 3y - 4 = 0 अँड 6x = 8 - 5y ओके. मग आपल्याला हे इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. कोणता फॉर्म आहे x + by = c. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन लिहून घ्यायची आहेत. तर ती इक्वेशन कशी लिहायची तर 4x - 3y = -4. मग -4 ह्या साईडला शिफ्ट होईल का तर x आणि 4y च्या व्हॅल्यूज आपल्या इथेच आहेत. मग आपलं हे इक्वेशन कसं मॉडिफाय होईल 4x + 3y -4 ह्या साईडला शिफ्ट झाला तर पॉझिटिव्ह 4 होणार. हे आपलं झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशनमध्ये आपला लेफ्ट हँड साईडला 6x आहे तर आपल्या इथे y ची व्हॅल्यू पाहिजे पण 5y ह्या साईडला आहे तर तो ह्या साईडला आपण शिफ्ट करून घेऊ शकतो. म्हणजे 6x + 5y = 8. हे आपलं झालं सेकंड इक्वेशन. बाकीची प्रोसिजर मगाच्या प्रॉब्लेमसारखीच आहे. त्यामध्ये आपण A1 A2 C1 अशा व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. A1 = 4 B1 = 3 C1 = 4 ओके. तसंच इथे A2 = 6 B2 = 5 आणि C2 = 8 ओके. आता आपल्याला d फाइंड आउट करायचं आहे डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. d = A1 A2 B1 B2 ओके. A1 ची व्हॅल्यू आपली किती आहे 4. त्याच्यानंतर A2 ची व्हॅल्यू किती आहे 6 B1 ची व्हॅल्यू 3 आणि B2 ची व्हॅल्यू 5 ओके. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन
4 multiplied by 5 minus 3 multiplied by 6, 4 5 are 20, 6 5 are 18, sorry 6 3 are 18, 20 minus 18 2. ओके, मग आपल्याला डिटर्मिनंट्स मिळालेला आहे. आन्सर आता डी एक्स काढायचा आहे. एक्ससाठीचं डिटर्मिनंट काढायचं आपल्याला, तर ते कसं काढणार, तो फॉर्म्युला आहे, जो सिम्बॉल आहे त्याच्या व्हॅल्यूज लिहायच्या नाही, त्या जागी आपण C1 आणि C2च्या व्हॅल्यूज लिहितो. म्हणून A1 आणि A2च्या जागी C1 C2 B1 B2. ओके, C1 C2 किती आहेत आपल्या व्हॅल्यू 4 and 8. C1ची व्हॅल्यू 4, C2ची व्हॅल्यू 8, B1 B2ची व्हॅल्यू किती आहे 3 and 5. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला परत करायचं आहे. 4 into 5 minus 3 into 8. 4 5 are 20, 3 8 are 24. So minus 4, 20 minus 25 minus 4. आपल्याला आता डी वाय काढायचा आहे. डी वाय कसा काढणार, तर A1 A2 लिहायचा आणि B1 आणि B2च्या जागी C1 C2. ओके, मग A1 A2 काय आहेत आपले 4 and 6, 4 A1 4 and A2 6, 4 and 6. C1 C2 काय आहेत आपण इथेच लिहिले, आता C1 C2 4 आणि 8, 4 and 8. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 into 8 minus 4 into 6, राईट. 4 8 जा 8 4 जा 32 minus 4 6 जा 24, राईट. मग सबस्ट्रॅक्शन झालं, उत्तर किती आलं 32 minus 24 8. ओके, आपल्याला 3 व्हॅल्यू मिळाले आहेत. तर आपल्याला डी एक्स आणि डी वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. तर एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. आता डी एक्स किती काढला आपण -4, डीची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपली 2, -4 अपॉन 2 -2. डी वाय काढूया, सॉरी वाय काढूया, डी वाय अपॉन डी. तर वायची व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केली डी वायची, तर 8, आणि एक्स डीची व्हॅल्यू किती आपली 2, दॅट इज 4. मग आपलं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय मिळालं आपल्याला -2 and 4. मग एक्सची व्हॅल्यू -2 आणि वायची व्हॅल्यू 4. दिस इज द सोल्युशन. ओके, दिस इज द सोल्युशन. आपला थर्ड क्वेश्चन आहे x + 2y = -1, 2x - 3y = 12. मग ह्यामध्ये आपण A1 = जेव्हा एक्सला मल्टिप्लायर कोण नसतो तेव्हा एक्सचा मल्टिप्लायर 1 आहे. ओके, B1ची व्हॅल्यू आपली 2 अँड C1ची व्हॅल्यू आपली -1. तसंच आपल्याला ह्या इक्वेशनसाठी A2ची व्हॅल्यू 2, B2ची व्हॅल्यू -3 आणि C2ची व्हॅल्यू 12. ओके, ह्या आपल्याला व्हॅल्यू मिळालेल्या आहेत A1 B1 C1 A2 B2 C2. ओके, मग आपल्याला आता डी फाइंड आउट करायचा आहे. डी कसा करायचा, फॉर्म्युला आपला आहे A1 A2 B1 B2, राईट. मग A1 व्हॅल्यू आपली आहे 1, A2ची व्हॅल्यू आपली किती आहे 2, B1ची व्हॅल्यू किती आहे आपली, B1ची व्हॅल्यू 2 आणि B2ची व्हॅल्यू किती आहे -3. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. 1 × -3 -2 × 2, 1 × -3 -3 -2 × 2 4, मायनस मायनस प्लस -3 -4 -7. ओके, डी फाइंड आउट केला आपण. आता डी एक्स फाइंड आउट करूया. डी एक्सचा फॉर्म्युला येतो आपला C1 C2 B1 B2. ओके, मग C1 C2च्या व्हॅल्यू आपल्या काय आहेत, तर -1 12, -1 आणि 12, आणि B1 आणि B2च्या व्हॅल्यू 2 and -3, 2 -3. ओके, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपला. -1 × -3 -2 × 12. ओके, मायनस मायनस प्लस 3, 3 × 1 3, 2 × 12 24, बट साइन मायनस 3 - 24 -21. ओके, हे आपलं झालं टी एक्सची व्हॅल्यू. आता आपण डी वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डी वाय कसं करणार, तर वायच्या व्हॅल्यूज लिहायच्या नाहीत.
आणि त्या जागी लिहायच्या C1 C2. तर A1 A2च्या व्हॅल्यू आपण 1 आणि 2 घेतल्या होत्या, 1 2, आणि C1 C2च्या व्हॅल्यू म्हणजे -1 आणि 12, -1 12. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 12 -1 × 2, 1 × 12 12, -1 × 2 -2, बरोबर. मायनस मायनस प्लस म्हणजे काय होणार, 12 + 2 म्हणजे 14. ओके, आपला dx dy ह्या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्यात. आपला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x = dx/d. आता dx ची व्हॅल्यू आपण किती काढली, -21, -20 पण d ची व्हॅल्यू -7 म्हणजे 7 3 जा 21, मायनस मायनस गेट कॅन्सल, मग dx आपल्याला मिळाला. आता आपण dy काढूया, सॉरी y काढूया, dy/d. मग y कसा काढणार, dy ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे 14, 14 / -7, 7 2 जा 14, साइन मायनसचं. आपला x आणि y ह्या दोघांच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. x ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली आणि y ची व्हॅल्यू आपल्याला -2 मिळाली. 3, -2. दिस इज युअर आन्सर. ओके, आपला फोर्थ प्रॉब्लेम आहे 6x - 4y = -12 and 8x - 3y = -2. A1 = 6, B1 = -4, C1 = -12. Okay, and A2 = 8, B2 = -3 and C2 = -2. तर आपण फर्स्ट D फाइंड आउट करूया. D = A1 A2 B1 B2. ओके, याचं आपल्याला A1 A2च्या व्हॅल्यू टाईप करायचे 6 8, B1 ची व्हॅल्यू 4 -4 आणि B2 ची -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × -3 -4 × +8, राईट. 6 × -3 -18, -4 × 8 -32, मायनस प्लस -18 + 32 म्हणजे किती मिळाले आपल्याला +14. ओके, तर आपल्याला dx फाइंड आउट करायचा आहे. dx फाइंड आउट करताना C1 C2 B1 B2. ओके, C1 ची व्हॅल्यू किती आहे तर -12, C2 ची व्हॅल्यू -2, B1 ची व्हॅल्यू किती आहे आपली -4 -3, B1 -4 B2 -3. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला -12 × -3 -4 × -2 मायनस प्लस 36, 12 3 जा 36, मायनस प्लस 4 2 जा 8 म्हणजे सबस्ट्रॅक्शन आलं 28. dx मिळाला आपल्याला 28. dy फाइंड आउट करायचा आहे. dy साठी आपल्याला घ्यायचं आहे A1 A2 C1 C2. ओके, A1 ची व्हॅल्यू आपली किती आहे तर A1 ची व्हॅल्यू आहे 6 and 6, A2 ची व्हॅल्यू 8 आणि C1 ची व्हॅल्यू -12, C2 ची व्हॅल्यू -2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 6 × -2 -12 × 8, राईट. 6 × 12 -12 -12 × 8 -96, मायनस प्लस -12 + 96 आपला किती मिळाला dy तर +84. ओके, आता आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे. x कसा फाइंड आउट करणार, क्रॅमर्स रूलनुसार dx/d. इथे लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. ओके, मग dx/d. dx ची व्हॅल्यू किती आपली आलेली आहे 28 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 14. 28/14 = 2. आता y फाइंड आउट करूया. dy/d. dy ची व्हॅल्यू आली 84 आणि d ची व्हॅल्यू आली 14. 14 6 जा 84 मग y ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळाली. मग x = 2 and y = 6. ओके, हे आपला आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. आपला फिफ्थ प्रॉब्लेम आहे 4m + 6n = 54, 3m + 2n = 28.
तर ह्यामध्ये आपला A1 इज इक्वल टू 4, B1 इज इक्वल टू 6, C1 इज इक्वल टू 54 अँड सेकंड इक्वेशनमध्ये A2 इज इक्वल टू 3, B2 इज इक्वल टू 2, C2 इज इक्वल टू 28. ओके, आता आपल्याला D फाइंड आउट करायचं आहे. D साठीचा फॉर्म्युला आहे A1 A2 B1 B2. इझी आहे एकदम. A1 ची व्हॅल्यू 4, A2 ची व्हॅल्यू 3, B1 ची व्हॅल्यू 6, B2 ची व्हॅल्यू +2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3, 4 इंटू 2 8 मायनस 18, 6 इज 18 मायनस प्लस मायनस साईन मायनसचं मोठ्याचं साईन -10. ओके, डी मिळाला आपल्याला -10. देन फाइंड आउट dx फाइंड आउट करायचा आहे. dx साठी आपण C1 C2 B1 B2 राईट. C1 ची व्हॅल्यू किती आपली 54, C2 ची व्हॅल्यू 28, त्याच्यानंतर B1 B2 ची व्हॅल्यू 6 and 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 54 इंटू 2 मायनस 6 इंटू 28. 54 इंटू 2 किती येतात 108. 28 इंटू 6 मायनस 168. ओके, 8 6 जा 48, 8 कॅरी ओवर 4, 6 2 जा 8, 2 6 जा 12 प्लस 4 16. सबस्ट्रॅक्शन येतं -60. ओके, dxची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -60. dy फाइंड आउट करूया. तर इथे आपण dx आणि dy म्हणालो आहोत, पण आपण थोडं चेंज करूया. dx ऐवजी dm लिहूया आणि इथे dn लिहूया, कारण इथे आपलं m आणि n आहेत म्हणून इथे m and n. ओके, इथे कसं करणार आपण A1 A2 C1 C2. ओके, A1 ची व्हॅल्यू आपली किती आहे 4 and 3, C1 C2 54 and 28. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 28 मायनस 54 इंटू 3. 4 इंटू 28 कसं करणार 8 4 जा 32, 2 कॅरी ओवर 3, 4 2 जा 8 प्लस 3 1 1 12 मायनस 4 3 जा 12, 2 कॅरी ओवर 1, 3 5 जा 15 प्लस 1 62 16. देअरफॉर 162. सबस्ट्रॅक्शन किती येतं -50. ओके, सो आपल्याला आता फाइंड आउट करायचे बाय क्रॅमर्स रूल. एम फाइंड आउट करायचं. एम इज इक्वल टू dm अपॉन d. dm किती काढला आपण -60. ओके, डिवाइड बाय -10. सो एम ची व्हॅल्यू आली +6 मायनस मायनस प्लस. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा एन कसा काढणार dn अपॉन d. सो -50 अपॉन -10. सो आन्सर आपलं येतं +5. 10 5 जा 50. एम ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6 अँड एन ची व्हॅल्यू किती मिळाली 5. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आपला 6th क्वेश्चन आहे 2x + 3y इज इक्वल टू 2 अँड x - y अपॉन 2 इज इक्वल टू 1/2. ह्यामध्ये फर्स्ट इक्वेशनमध्ये A1 2, B1 3, C1 2. सेकंड इक्वेशनमध्ये A2 एक्सला मल्टिप्लायर कोण असतो जेव्हा कोण नसतो या 1 असतो. A2 इज इक्वल टू 1, B2 इज इक्वल टू वायला मल्टिप्लाय इथे कोणीच नाही म्हणजे 1 असणार म्हणजे -1/2 आणि C2 इज इक्वल टू 1/2. ओके, ह्यावरून आपल्याला D फाइंड आउट करायचं आहे. D इज इक्वल टू A1 A2 B1 B2. ठीक आहे, मग A1 ची व्हॅल्यू काय आपली 2, A2 ची व्हॅल्यू 1, B1 ची व्हॅल्यू 3 अँड B2 ची व्हॅल्यू -1/2. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे 2 इंटू -1/2 मायनस 3 इंटू 1. तर 2 1 जा 2, 2 2 जा 2 1 जा 2, 2 1 जा 1 इंटू -1 -1. ओके, मायनस 3 इंटू 1 3 मायनस मायनस प्लस. सो आन्सर आपल्याला मिळालं -4. ओके, डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -4.
आता आपल्याला dx फाइंड आउट करायचा आहे, दॅट इज c1 c2 b1 b2. c1 ची व्हॅल्यू आपली किती आहे 2, c2 ची 1/2, b1 ची व्हॅल्यू 3 मायनस 1/2. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू मायनस 1/2 मायनस 3 इंटू 1/2. इथे मगासारखंच 2 1 जा 2, 2 1 जा 2, देअरफॉर 1 इंटू मायनस 1 मायनस 1. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होणार, 3 1 जा 3, 3 अँड 2 डिनॉमिनेटरला कोण नसतं, 3च्या खाली म्हणजे 1 असतो, म्हणून 2 1 जा 2, 3/2 मायनस 1 मायनस 3/2. आता आपण ह्याचं सॉल्व कसं करतो, 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मायनस 2 मायनस 3 मायनस 5. हे आन्सर आपलं आलं -5/2. ही व्हॅल्यू आपली झाली कशाची, dxची. ओके, तर देन dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dy इज इक्वल टू a1 a2 c1 c2. a1 ची व्हॅल्यू आपली किती आहे तर 2 आणि a2 ची 1, c1 c2 ची व्हॅल्यू 3 मायनस 1/, c1 c2 ची व्हॅल्यू आपली किती आहे तर 2 and 1/2, सॉरी 2 and 1/2. ओके, हे इझी आहे. 2 इंटू 1/2 मायनस 2 इंटू 1, 2 इंटू 1/2 म्हणजेच 1, 2 इंटू 1 2. सो आन्सर आलं आपलं -1. dy ची व्हॅल्यू आली -1. तर आता आपला बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d. तर dx किती आहे आपला तर -5/2 डिवाइड बाय d किती काढला -4. आता कसं होणार, हे -4 डिनॉमिनेटरला आहे, तो इकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लिकेशनला जाणार, म्हणजे हे असं असतं 4/1. मग इकडे याला उलटा होतो, म्हणजे -5/2, 4 खाली येतो आणि 1 वरती जातो, 1/-4 म्हणजे 5 -5/-8 म्हणजे उत्तर येतं 5/8. ओके, dx झाला. जिथं आपल्याला dy फाइंड आउट करायचं आहे. dy फाइंड आउट कसा करणार आपण, तर y इज इक्वल टू dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती आहे आपली, dy ची आपण काढली -1 डिवाइड बाय d ची व्हॅल्यू आपली किती आहे -4. सो मायनस मायनस प्लस, फायनल आन्सर येतो 1/4. मग यावरून आपल्याला काय कळलं की x ची व्हॅल्यू किती आली 5/8 अँड y ची व्हॅल्यू किती आली 1/4. ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.